टेन्शन फ्री आयुष्य हे प्रत्येकाला जगावंसं वाटतं. मग टेन्शन फ्री आयुष्य जगण्यासाठी मनाची शांततेत आयुष्य घालवण्यासाठी काही गोष्टी असतात. त्या गोष्टी लक्षात ठेवणं आणि त्यांचा अवलंब करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आजच्या या व्हिडिओ मार्फत आपण अशा काही गोष्टी, असे काही मुद्दे जाणून घेणार आहोत जे तुम्हाला समजून घ्यायला हवेत. तुमचं आयुष्य शांततेत, समाधानात आणि कुठल्याही टेन्शन फ्री मध्ये न राहण्यासाठी या 12 गोष्टी ज्या आज आपण जाणून घेणार आहोत त्या तुम्हाला समजून घ्यायला हव्यात. या गोष्टी तुम्ही जर समजून घेतल्या तर तुम्हाला कोणीही कितीही त्रास देण्याचा, मनस्ताप देण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यांचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. तुम्ही कुठल्याही प्रसंगात, कुठल्याही क्षणी अगदी स्थिर, शांत आणि संयमी शकाल. या 12 गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्य टेन्शन फ्री आणि शांततेत जगायला नक्कीच शिकवतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ज्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण अवलंबल्या पाहिजेत म्हणून आपलं जीवन हे शांततेत आपण घालू शकू. सर्वात प्रथम, जीवनाच्या प्रवासात सगळे सोडून जाणार आहेत हे लक्षात ठेवा. त्यामुळे एकटे जगायला शिका. माणूस कशाला घाबरत असेल तर तो म्हणजे एकटेपणाला. माणूस हा फक्त शरीराने एकटा नसतो तर तो मनाने देखील एकटा असू शकतो. मग तो शरीराने सगळ्यांमध्ये असला तरी देखील माणूस एकटा राहायला का घाबरतो? माणूस नेहमीच कोणाचा तरी आधार शोधत असतो आणि मग पुढे चालून आपल्याला याच आधाराची सवय होते आणि आपल्या आजूबाजूला असणारे लोक आपल्याशी कसेही वागले तरीही आपल्याला त्यांची सवय झाल्यामुळे आपण त्यांच्यापासून दूर जायला घाबरतो. कुठल्याही नात्यांमध्ये कितीही कटुता आली किंवा आपलं कोणाशी जमत नसेल तरी देखील आपण सोबत असतो, सोबत राहतो, पण त्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यातून कायमच दूर कधीही करत नाही. याचं कारण म्हणजे माणूस एकटा राहण्याला घाबरतो. पण नेहमी याच गोष्टीची भीती तुम्ही जर दूर केली तर एकटं राहायला शिकलात तर तुम्हाला कोणतीही व्यक्ती येऊन दुखावून जाणार नाही. तुमच्या आयुष्यात, तुमच्या आजूबाजूला जी माणसे असतील ती तर चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही लोकांच्या सहवासात असाल तर ही चांगली लोक किंवा चांगलीच गोष्ट आहे. पण ज्या वेळेस लोक आपल्यापासून दूर जातात, आपल्याला सोडून जातात, मग त्यांची कारणे काही का असेल, त्यावेळेस आपण मात्र दुःखी होतो, एकटे पडतो आणि तो एकटेपणा आपल्याला असह्य होतो. का तर आपल्याला माणसांची सवय झालेली असते आणि आजच्या काळात आपल्या आयुष्यात माणसे येतात, त्यांची कामे झाली की ते आपल्याला सोडून निघूनही जातात. मग अशा वेळेस आपल्याला आयुष्यातून दूर निघून गेलेल्या व्यक्तींमुळे आपण नैराश्यात जातो, ज्याला आजच्या काळात आपण डिप्रेशनही म्हणतो. आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर या गोष्टींचा खूप विपरीत परिणामही होतो की कोणीतरी आपल्याला सोडून गेला आहे आणि मग आपण मात्र एकटे पडलेलो आहोत. डिप्रेशन मध्ये आपल्या मनावर हा खूप वाईट परिणाम होतो. कुठल्याच गोष्टीत मन लागत नाही, कायम उदास राहणे, या अनेक भावना, आयुष्याबद्दल नकारात्मकता भावना होणे, या सगळ्या गोष्टी सुरू व्हायला सुरुवात होते. या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून एकच पर्याय, आपल्या मनाची सुरुवातीपासूनच तयारी असायला हवी की आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती, येणारी माणसं ही एक ना एक दिवस आपल्या आयुष्यातून आपल्याला सोडून निघून जाणार आहेत आणि कधीतरी आपण एकटे राहणार आहोत. हे आपल्या मनाला आपण जर समजावून सांगितलं, आपल्या मनाशी जर तशी पूर्व तयारी आपण जर केली तर आपण कधीही डिप्रेशन मध्ये जाणार नाही. याउलट लोकांचे खरे चेहरे आपल्याला दिसल्यानंतर, आपण एकटे झाल्यानंतर आपण आणखी मोकळेपणाने आणि मजबूतीने आयुष्य नक्कीच जगू शकतो. आपल्या रोजच्या जगण्यावर, वागण्यावर, बोलण्यावर कोणाचेही नियंत्रण नसणार आहे. आपल्याला कोणीही सल्ले द्यायला नसणार आहे. जे काही आपल्याला करायचं आहे ते आपण मोकळेपणाने करू शकतो. कारण आपण लोकांच्या संगतीत राहिलो तर आपल्या लोकांकडून अपेक्षा ठेवणं हे सुरू होतं आणि लोकांच्या देखील आपल्याकडून अपेक्षा असतातच. आणि मग ही अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात एकमेकांची मने दुखावली जातात, नाती दुरावली जातात, नात्यांमध्ये अबोला येतो. याउलट आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तींचे स्वागतच करा, पण जर काही काळानंतर त्या व्यक्ती तुमच्या आयुष्यातून तुम्हाला एकटं सोडून जाणारच असतील, अशा वेळेस तुम्ही मात्र त्यांच्या या निर्णयाचे देखील स्वागतच करायला हवं. आपल्या आयुष्यातून जाणाऱ्या लोकांना दोष देण्यापेक्षा आपल्या मनाची तयारी ठेवावी की आपण कधी ना कधी एकटे राहणार आहोतच ना. लोक त्यांच्या स्वभावानुसार आणि काळानुसार वागणार आहेत. म्हणून आयुष्यात कधीही डिप्रेशनचा शिकार व्हायचं नसेल, नैराश्यात आयुष्य जगायचं नसेल तर एकटे राहण्याची कला ही प्रत्येकालाच अवगत असणं खूप गरजेचं आहे आणि ती जर नसेल तर ती नक्कीच शिकून घ्या.
दुसरा मुद्दा म्हणजे कुठल्याही गोष्टीची व्यक्तीची काळजी करणं सोडून द्या. जेवढी तुम्ही जास्त काळजी घेणार तेवढी तुम्ही जास्त तणावात आयुष्य काढणार. तुम्ही काळजी करणं सोडलं की तुमचं आयुष्य हे आनंदात जाणार आहे. एक गोष्ट तर खरीच आहे, तुम्ही ज्या गोष्टीची किंवा ज्या व्यक्तीची जितकी जास्त काळजी करता त्या गोष्टी तितक्या अवघड होत जातात. तुमची काळजी करण्याची गोष्ट सुटत नाही, त्यामुळे त्याचे समाधानही मिळत नाही. कारण काही गोष्टींवर आपला कंट्रोल हा नसतोच, व्यक्तींवर आपला कंट्रोल नसतो. आपण फक्त आपल्या स्वतःवर, आपल्या विचारांवर कंट्रोल ठेवू शकतो आणि तेवढेच आपल्या हातात असतं. त्यामुळे तुमच्या काळजी करण्याने कोणाचाही प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होणार नसतो. उलट तुमच्या काळजी करण्याने तुम्हाला शारीरिक व्याधी जडतात, आजार मागे लागतात आणि जडलेल्या आजारांना बंद करण्यासाठी आपण पैसा खर्च करतो, दवाखाने मागे लागून घेतो. या सगळ्या गोष्टी होण्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला समजावलं की आपल्या काळजी करण्याने कोणाच्याही आयुष्यात गोष्टी ह्या ठीक होणार नाहीत किंवा बदलणारही नाही. ज्यांच्यासोबत जे घडायचं आहे ते घडणारच आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांसाठी तो व्यक्ती स्वतः जबाबदार असतो. इतरांच्या काळजीने किंवा इतरांची काळजी करण्याने त्याच्या अडचणी जर सोडवल्या जात नाहीत ना, प्रत्येकाला त्याच्या अडचणी या स्वतःच सोडवाव्या लागतात. त्यामुळे मार्ग हा काढावा लागतोच. त्यामुळे तुम्ही इतरांबद्दल जेवढी काळजी कमी करणार तेवढी तुम्ही आनंदी आणि समाधानात आयुष्य देखील जगणार आहात, तेवढे जास्त तुम्ही निरोगी आयुष्य जगणार आहात. त्यासाठी तुम्ही स्वतःला हे समजायला हवं की आपल्या काळजी करण्याने काहीही होणार नाही. एखाद्या गोष्टीची किंवा व्यक्तीची काळजी करण्याऐवजी ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या उपायांवर नक्कीच विचार करायला हवा. फक्त आपल्या काळजीने काहीही होत नाही हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणूनच जगातील कुठलीही अडचण सोडवण्यासाठी एकतर वेळ हवा किंवा पैसा हवा असतो किंवा माणसंही हवी असतात. या व्यतिरिक्त जगात कुठलाही प्रॉब्लेम असा नाही जो काळजी करून सोडवला जाऊ शकेल. त्यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी काळजी करून हे कधीही भागत नाही. त्यासाठी त्या अडचणी कशा सोडवल्या जातील यावर विचार करावा. म्हणून आयुष्य शांततेत आणि समाधानात आणि तणावमुक्त घालवायचं जर असेल तर या काही गोष्टी आहेत त्या प्रत्येकानेच लक्षात ठेवायला आहे. तिसरा मुद्दा म्हणजे अलिप्त राहायला शिका. स्वतंत्रता. कुठलीही गोष्ट वैयक्तिकरित्या घेऊ नका. कोणी काही म्हणत असेल, बोलत असेल तर कुठलीही गोष्ट मनाला लावून घेऊ नका. लोकांचं कामच आहे बोलणं आणि लोक बोलतच राहणार आहेत. आपण सगळ्या गोष्टींपासून अलिप्त राहायला शिकलं पाहिजे. जेवढं अलिप्त आपण राहायला शिकणार तेवढं लोकांच्या बोलण्याचा त्रास हा आपल्याला कमी होणार आहे आणि आपण मात्र टेन्शन फ्री आयुष्य हे जगणार आहोत. पुढचा मुद्दा चौथा म्हणजे समाधान. आनंद म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते स्वतः मिळवणे. तर तुमच्याकडे असलेल्या गोष्टींमध्ये समाधानी राहणं म्हणजे आनंद. आयुष्यात कुठल्याच माणसांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा या पूर्ण होत नाहीत. म्हणून जगात पूर्णपणे समाधानी आणि खुश असलेला माणूस तुम्हाला सापडणारही नाही. कारण माणसाच्या अपेक्षा या कधीही संपत नाहीत आणि त्याला आनंद हा कशातही राहायचा नसतो. कुठल्या गोष्टीत राहायचा हे कळतही नाही. तो आयुष्यभर आनंदाच्या शोधात भटकत राहतो. खरं तर एखाद्या गोष्टीचा आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला जी गोष्ट पाहिजे तीच गोष्ट मिळवायला हवी असं नाही. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यातूनही तुम्ही आनंद निर्माण करू शकता. कारण कुठल्याही गोष्टीची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर मिळणारा आनंद हा तेवढा पुरता असतो. त्या अपेक्षा पूर्तीच्या क्षणा इतकाच आनंद किंवा असतो, त्यानंतर नाही. त्यामुळे चिरकाल आनंद शोधायचा असेल तर तो काय नाही किंवा कुठल्या गोष्टीत नाही यामध्ये शोधण्याऐवजी आपल्याकडे जे काही आहे त्यात शोधला तर नक्कीच तो मिळेल. पुढचा आणि पाचवा मुद्दा म्हणजे आत्मसन्मान. जिथून तुम्हाला काढलं जात नाही किंवा जिथे तुम्हाला काढलं जातं ते तुमच्यासाठी नसतं हे लक्षात ठेवा. स्वतःचा आत्मसन्मान ठेवायला शिका. ज्या ठिकाणी तुम्हाला बोलावलं जात नाही किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला बाहेर केलं जातं त्या ठिकाणी तुमचं काहीही काम नसतं. तुम्हाला मान नसतो, सन्मान नसतो, किंमतही नसते. त्यामुळे अशा ठिकाणी जाऊ नका. स्वतःचा आत्मसन्मान स्वतः राखा. नंबर किंवा काही गोष्टी लवचिकता. संकटांना तुमच्या सर्वात मोठ्या शिक्षक म्हणून स्वीकारा. कारण ते तुम्हाला लवचिक बनवत असतात. आपल्याला जे काही शाळेत शिक्षण मिळतं ते केवळ पुस्तकी, पण आयुष्य कसं जगायचं हे मात्र आपल्याला अनुभवात शिकवतात. आयुष्यात येणारी संकटेही शिकवतात.
संपत्ती कमी होत जाते, निघूनही जाते, तेव्हा तुमचे अनुभव मात्र टिकून राहतात। संपत्ती, मालमत्ता या सगळ्या भौतिक गोष्टी झाल्या, त्या येत असतात, तशा जातही असतात। प्रत्येकाची परिस्थिती ही सारखी राहत नाही। मग गरिबीतून श्रीमंत होणं असो किंवा श्रीमंतीतून गरीब होणं असो, भौतिक गोष्टी निघून जातात, पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला जे काही अनुभव येतात ते मात्र आयुष्यभरासाठी तुमच्या सोबत असतात। त्यामुळे गरिबीतून वर येताना येणारे अनुभव आणि श्रीमंतीतून पुन्हा गरिबीत जातानाचे अनुभव तुम्हाला आयुष्यभरासाठी पुरतात आणि त्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही तुमची परिस्थिती नक्कीच बदलू शकता। गेलेले सगळं काही परत मिळू शकतं, ते केवळ अनुभवाच्या जोरावर। म्हणून आयुष्यात भौतिक संपत्ती, मालमत्ता ही कमी असली आणि अनुभव मात्र चांगला असेल तर खचून जाऊ नका। पैसा गेला तरीही तुम्ही अनुभवाने श्रीमंत नक्कीच असाल। नंबर पुढचा म्हणजे शहाणपणात सतत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा। तुमचं ज्ञान म्हणजे ते होका यंत्र आहे, जे तुम्हाला काय मार्ग दाखवत असतं। आजकालच्या जगात तर धरून राहायचं असेल, तर स्पर्धेच्या जगात टिकायचंही असेल तर ज्ञान असणं गरजेचं आहे। आणि केवळ पुस्तकी ज्ञान नाही बरं का, तुम्हाला व्यवहार ज्ञान असणं सुद्धा गरजेचं आहे। पुस्तकातून जे काही ज्ञान मिळवलं ते प्रत्यक्ष आयुष्यात कसं उतरवायचं याचं देखील तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे। म्हणून आयुष्यात तुम्ही वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असाल तरीही शिकणं किंवा ज्ञान मिळवणं तुमचं शहाणपणच टिकवतं। कधीही थांबू नका, कारण तुमचं ज्ञान म्हणजे असं होकायंत्र आहे जे तुम्हाला प्रत्येक संकटाच्या काळात, अडचणींच्या काळात योग्य मार्ग हे दाखवत असतं। पुढचा नंबर म्हणजे 9 नंबर। वेळ हा तुमच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा आणि अमूल्य घटक आहे। हुशारीने योग्य त्या ठिकाणी खर्च करा। जगात सगळ्यात जास्त अमूल्य काय असेल तर ती गोष्ट म्हणजे वेळ, आणि आयुष्यात तो कधीही परत येणार नाही हे माहीत असताना सुद्धा आपण वारेमाप उधळतो। ती गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यातील वेळ। तुम्ही काही सेकंदांपूर्वी गेलेले क्षण परत आणू शकता का? तो पुन्हा जगू शकता का? इतका वेळ अमूल्य आहे तर तो योग्यरित्या, योग्य पद्धतीने, हुशारीने, योग्य ठिकाणीच वापरायला हवा। नंबर 10, करुणा, दया, भाव। तुमची आंतरिक शक्ती ही करुणेच्या आणि तुमच्या दयाळूपणाच्या क्षणात जास्तच चमकते। ज्या माणसाच्या मनात करुणेचा भाव असतो तो माणूस आपलं आयुष्य हे शांतपणे जगूही शकतो, किंवा तो आतून मनाने खूप शांत झालेला असतो। कुठल्याही संकटांचा किंवा कोण काय म्हणेल, कोण काय बोलतोय याचा त्याच्या मनावर काहीही परिणाम होत नाही, कारण त्या माणसाच्या मनात दया भाव असतो, करुणा असते। तो माणूस कोणाचाही द्वेष करत नाही, आणि ज्या माणसाच्या मनात द्वेष नाही, मत्सर नाही, सुडाची भावनाही नाही, तो माणूस आतून मात्र शांत असतो। आणि अशा वेळेस आपली आंतरिक शक्ती ही खऱ्या अर्थाने जागरूक असते, ती दिसूनही येते। नंबर 11, एकांत। असा एकटेपणा, असा एकांत शोधा जिथे आत्मशोध आणि आंतरिक शांतता मिळेल। माणूस एकांतात असला तर तो शांतताही असतो, आणि त्यालाही नव्याने शोध देखील घेता येतो। आपल्यातल्या उणीवा शोधायला लागलो ना की आपल्यातल्या चांगल्या बाजू देखील त्याला जाणवतात, त्याला स्वतःचीच नव्याने ओळख होते। म्हणून आयुष्यात एकटेपणा असेल तर घाबरू नका, त्या एकटेपणाला एकांतात कसं बदलायचं हे देखील शिका, आणि आपल्या एकांतातून आत्मशांती कशी मिळेल यासाठी प्रयत्न करा। नंबर 12 आणि शेवटचा मुद्दा म्हणजे कृतज्ञता। दररोज कृतज्ञता व्यक्त करत जा, ज्यामुळे आपल्या संकटांचे रूपांतर हे आशीर्वादात देखील होतं। आपल्या आजूबाजूला जी काही माणसं आहेत, निसर्ग आहे, जी आपल्याला रोज काही ना काही देत असतात। निसर्गही आपल्याला रोज काही ना काही देतही असतो। अशा वेळेस आपल्याला देणाऱ्या प्रत्येकाबद्दल आपल्याला कृतज्ञता मनात व्यक्त असायलाच हवी, आणि आपण जी कृतज्ञता व्यक्त करतो तीच आपल्याला आशीर्वाद रूपाने परतही मिळते, आणि आपल्या सगळ्या गोष्टी सकारात्मक होतात। देव आहे की नाही माहित नाही, पण आपल्याला ज्या ज्या व्यक्तींकडून किंवा ज्या लोकांकडून, निसर्गाकडून मदत होते त्याबद्दल जर आपण कृतज्ञता ठेवली तर नक्कीच आपल्या वागणुकीमध्ये आपल्याला आपण केलेल्या चांगल्या गोष्टी पुन्हा परतही मिळत असतील, आणि या नियमानेच आपल्यासोबत चांगलंही घडत असेल तर देवापेक्षाही आपण एखाद्या समोर व्यक्त केलेली कृतज्ञता आपल्यासाठी ही मोठी ठरते। त्यामुळे कायम इतरांबद्दल किंवा देणाऱ्यांबद्दल देखील कृतज्ञ राहायला हवं। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जीवन हे शांततेत, टेन्शन फ्री जगणं हेच आपल्याला प्रथम प्रायोरिटी असायला हवी, कारण की जीवनामध्ये शांतता, टेन्शन फ्री आयुष्य जगण्यासाठी
खूप अशा गोष्टी असतात ज्या शिकण्यासारख्या असतात, त्यांचा अवलंब करणे गरजेचं असतं. तुम्हाला आजचे विचार कसे वाटले? विचार जर आवडले असेल, चॅनलला जर नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. पुन्हा भेटूया अशा सकारात्मक नातेसंबंध, जीवनाबद्दल, वेगवेगळ्या आयुष्याबद्दल विचारांना घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.